नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्याख्यानामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. उद्योजकतेची मूलतत्वे फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योर्स या विषयाच्या अंतर्गत तिसऱ्या सेममध्ये आपण पहिलं युनिट फॅमिली बिझनेस हे अभ्यासतो आहे. त्याच्यामध्ये आपण एक कुटुंब व्यवस्थापन जे आहे त्याची प्रस्तावना लक्षात घेतली, अर्थव्याख्या लक्षात घेतली, भारतामध्ये अशा प्रकारची कोणती कुटुंब आहेत त्यांची यादी आपण लक्षात घेतली, या कुटुंब व्यवसायाचे प्रकार आपण लक्षात घेतले, कुटुंब व्यवसायाचे फायदे आपण लक्षात घेतले, तोटे लक्षात घेतले. आज आपण या भारतातील कौटुंबिक व्यवसायापुढील आव्हाने या घटकाचा आपण अभ्यास करतोय. यामध्ये आपणास काही मुद्द्यांच्या आधारे ती आव्हानं काय आहेत हे आपण लक्षात घेतलं. ज्यावेळेला आपण कौटुंबिक व्यवसायाचे तोटे लक्षात घेतले त्यावेळेला त्याच्यामध्ये नातेवाईकांची भरती असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारसा हक्काचं नियोजन असेल किंवा कौटुंबिक व्यवसायावरती जे नियंत्रण आहे त्याच्यामधली संदिग्धता असेल किंवा मालकीचे जे काही धोके आहेत अशा काही मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. किंबहुना कौटुंबिक संघर्ष हा त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याने असे अनेक दोष आपल्याला कौटुंबिक व्यवसायामध्ये असल्याचे दिसून आले आणि त्याच्यामधूनच तो व्यवसाय टिकवण्याच्या दृष्टिकोनातून असणारी काही चॅलेंजेस, आव्हाने आणि विशेषतः भारतातील कौटुंबिक व्यवसायापुढील आव्हाने याचा आपण या ठिकाणी अभ्यास करतोय. याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो विकासाचे व्यवस्थापन, मॅनेजिंग ग्रोथ. बदलत्या परिस्थितीनुसार आणि नवीन अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार कौटुंबिक व्यवसायाला बदलायला पाहिजे. बरेच कौटुंबिक व्यवसाय हे परंपरेनुसार, रूढी, श्रद्धा याच्या आधारे आपला व्यवसाय चालवत असतात. पण आता बदलत्या परिस्थितीमध्ये आणि आपली जी काही अर्थव्यवस्था बदललेली आहे, विशेषतः 1991 नंतर आपण खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, याच्यामध्ये आपल्याला बदलणं खूप गरजेचं आहे. आता आपली क्षमता काय आहे आणि ती क्षमता कशी वाढवायची आणि नवनवीन शोध, नवनवीन गोष्टी आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी कौटुंबिक कौटुंबिक व्यवसायाला चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. आता असं विकासाचं व्यवस्थापन करण्याचं आव्हान या कुटुंब व्यवसायाला पेलावं लागणार आहे. भारतातील पहिल्या आणि दुसऱ्या पिढीतील जे कुटुंब व्यावसायिक आहेत सध्या या आव्हानांना मोठ्या प्रमाणावरती सामोरे जावे लागत आहे. म्हणजे साधारणतः भारतातील मेजॉरिटी व्यवसाय हे आज तिसऱ्या पिढीमध्ये असलेले आपल्याला आढळतात आणि पहिल्या आणि दुसऱ्या पिढीपेक्षा आता ह्या तिसऱ्या पिढीतील लोकांना या बदलत्या परिस्थितीमध्ये त्या व्यवसायाचं विकास करणं किंवा त्या विकासाचं व्यवस्थापन करणं हे अतिशय जिकरीचं काम आहे, आव्हानात्मक काम आहे. जागतिक अर्थव्यवस्था, कारण जागतिक स्पर्धा 1991 नंतर खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर आपल्याला जागतिक स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. आपली वस्तू किंवा सेवा ही जागतिक दर्जाच्या तोडीची निर्माण करावी लागते, कारण आपल्याला स्पर्धक जगातील आहेत. त्यामुळे व्यवसायाला टिकवायचा असेल तर विकासाला केंद्रबिंदू मानून कुटुंब व्यवसायानं चाललं पाहिजे. आता कुटुंब व्यवसाय वाढ आणि यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून जी धोरणं आहेत ती धोरणं आखली पाहिजेत. व्यवसाय क्षेत्रातील त्यांच्या व्यवसाय क्षेत्रातील संधी शोधल्या पाहिजेत. त्यांच्या व्यवसायात भविष्यकाळामध्ये निर्माण होणाऱ्या जोखमी, रिस्क फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे. नाहीतर मग त्यांच्या कुटुंबाच्या ज्या काही अद्वितीय गरजा आहेत, स्पर्धात्मकता आहे, याचं आव्हानसुद्धा त्यांना पेलणं खूप अवघड होऊ शकतं. आता ॲटो कॉम्पडन्स नवी दिल्ली हा दुसऱ्या पिढीतील कुटुंब व्यवसायाचा नेता, त्याचं मत काय आहे? मी एक गोष्ट शिकलो आहे की तुम्हाला विकास करावायचा असल्यास तुम्हाला निर्भयपणे
बदल स्वीकारावे लागतील आणि हे न केल्यास तो यशाचा सर्वात मोठा अडथळा ठरेल. आपण स्वतःला विकसित करण्यास तयार नसल्यास विकसनशील बाजाराच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. तुम्ही नाही बदलला तर तुम्हाला तुमचा व्यवसाय बंद करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. दुसरं आव्हान काय आहे तर व्यवसायाने कुटुंबाला व्यावसायिक बनवणे. तुमचा कुटुंबाने तुमचं व्यवसाय या दोन्हीलाही तुम्ही प्रोफेशनल बनवलं पाहिजे. प्रोफेशनलिझम, द बिझनेस अँड द फॅमिली. भारतीय कुटुंब व्यवसाय जे आहेत हे जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती यशस्वी होत आहेत, त्याबद्दल दुमत नाहीत. त्यांच्यामध्ये लक्षणीय वाढही होत आहे, परंतु त्यांना अधिक तीव्र स्पर्धेला, वाढत्या किमतीला असेल, जगातल्या बदलत्या प्रवाहाला असेल, परिणामाला असेल, सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. अद्याप कोणत्याही कौटुंबिक व्यवसायाला आजच्या जागतिकीकरणामध्ये योग्य संधीचा कसा फायदा घ्यावा हे आव्हान यशस्वीपणे पेलता आलेले नाही असं निदर्शनास येतं. म्हणून कुटुंबांना त्यांचे व्यवसाय व त्यांचा वैयक्तिक दृष्टिकोन असेल अधिकाधिक व्यावसायिक बनवण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. जे उच्च वाढीच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यवसाय वाढवण्यास उत्सुक आहेत, जे कुटुंब व्यवसाय उत्सुक आहेत, तयार आहेत, त्यांना आपली भूमिका औपचारिक बनवणे, फॉर्मल बनवणे आणि अधिक परिस्थितीपूरक निर्णय घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. आता कुटुंबाने जसा जसा व्यवसाय वाढवत गेले तसतसे कुटुंबाने व्यवसायात अधिक औपचारिकता आणि व्यावसायिकता त्यांनी आणलेली दिसून येते. आणि ज्याने आणली नाहीत त्यांचा बिझनेस कमी होत चाललेला आणि कालांतराने ते बंद पडलेलं आपल्याला दिसून येतं. आता प्रथम पिढीचे कुटुंब व्यवसाय नेते लेहर शूज कानपूर ते काय म्हणतात, आम्ही कुटुंब व बिगर कुटुंब सदस्य उज्ज्वल भविष्यासाठी व्यवसायाला सक्षम करण्याच्या दृष्टीने पूरक पावले उचललेली आहेत. आपण काही रेफरन्सेस इथं त्या दृष्टिकोनातून दिलेले आहेत, कारण नुसतं आव्हान असं म्हणून नाही चालत. तिसरं आव्हान आहे कौशल्य प्राप्तीचं. अक्वायरिंग टॅलेंट अँड स्किल्स. व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिभा संपन्न आणि कौशल्यवान लोकांचा गट निर्माण करण्यासाठी त्या लोकांना आकर्षित करणे, त्यांना टिकवून ठेवणे याचं आव्हान या कौटुंबिक व्यवसायापुढे आहे. आपण मोठा दोष बघितला नातेवाईकांची भरती. नातेवाईकांची भरती करा, आम्हाला त्याच्याबद्दल म्हणत नाही, पण ते प्रतिभा संपन्न आहेत का, कौशल्यवान आहेत का, बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता पात्रता त्यांच्यात आहे का, असेल तर निश्चितपणे निवडा. पण नसतील तर ज्यांच्याकडे आहेत ते तुम्हाला अक्वायर करणं महत्त्वाचं आहे. आता कुटुंबातला असू दे, बिगर कुटुंबाचा सदस्य असू दे, पुढच्या पिढीतलं तुमचं नेतृत्व असू दे, त्यांना त्यांच्या कारकिर्दीविषयी एक वेगळा दृष्टिकोन अपेक्षा ठेवाव्या लागतील. त्यासाठी कुटुंब व्यवसायाला अशा प्रकारचे कार्य करावे लागेल की जेणेकरून पुढील पिढीतील लोकांना त्यांची क्षमता व शक्ती अर्थपूर्णपणे दर्शवता येईल आणि व्यवसायाला वाढवण्याची संधी मिळू शकेल. आपण प्रत्येक मुद्द्याला साधारणतः एक उदाहरण घेतोय. या ठिकाणी तिसऱ्या पिढीतील कुटुंब व्यवसाय नेते ऑटोमोटिव्ह फोर्जिंग इंडस्ट्री फरीदाबाद ते काय म्हणतात, भविष्यासाठी आवश्यक असलेली प्रतिभा मला आकर्षित करावी लागेल. मला खूप जाणीव आहे की कौटुंबिक व्यवसाय नेहमीच आक्रमक नसतात जेणेकरून त्यांना बाहेरून प्रतिमा आकर्षित करण्याची आवश्यकता भासते. पण आम्ही 80 कोटीची कंपनी कौशल्य प्राप्तीशिवाय पुढच्या पिढीला सुपूर्द करू शकणार नाही. म्हणजे आपण ह्या उदाहरणावरून असे लक्षात घेऊ शकतो की या लोकांना सुद्धा, आता ही तिसऱ्या पिढीत, या लोकांना सुद्धा त्याची जाणीव झालेली आहे की तुमच्याकडे टॅलेंट आणि स्किल नसेल, मग ते तुमचं पुढच्या पिढीतलं नेतृत्व असेल,
तुमचे नातेवाईक असतील, कौटुंबिक सदस्य असतील, ह्याच्यामध्ये नसतील तर तुम्हाला ते हायर करावे लागतील, घ्यावे लागतील, बिगर कुटुंब सदस्य त्याच्यामध्ये नेमावे लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चॅलेंज नेतृत्व निर्मिती, क्रिएटिंग लीडर. भारतातील 500 कुटुंब व्यवसायापैकी केवळ 34% संस्थापकांनी त्यांचे वारस निवडलेले आहेत. 34%. 66% नाहीत. त्यातील 19% वारसांसाठी एक भक्कम आणि कागदोपत्री उत्तराधिकारी योजना बनवली आहे. जगातील इतर देशापेक्षा भारतात पुढच्या पिढीकडे व्यवसाय सोपवण्याची योजना ही स्पष्ट व निकडीची आहे. कारण आपल्याला वारसा हक्क हा अतिशय मजबूतपणे मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कुटुंब व्यवसायामध्ये सर्वसामान्यपणे पहिल्या किंवा दुसऱ्या पिढीकडे व्यवसाय सोपवण्याचा प्रसंग असल्यामुळे ही प्रक्रिया त्यांच्यासाठी नवीन असू शकते. कौटुंबिक व्यवसायाने नवीन नेतृत्व निर्माण करण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे. आपला जो मुलगा आहे तो आपल्या व्यवसायाचं भविष्यकाळात चांगलं नेतृत्व करू शकतो असं त्याला प्रशिक्षण द्यायला पाहिजे, अनुभव द्यायला पाहिजे. पुढील पिढी व्यवसाय यशस्वीपणे सांभाळण्यासाठी सक्षम असेल अशी नेतृत्व निर्मिती करावी लागेल. दुसऱ्या पिढीतील कुटुंब व्यवसाय नेते ॲटो ॲसिलरी गुडगाव हे काय म्हणतात, सर्वात मोठे आव्हान म्हणजे नेतृत्व निर्मिती. आणि नेतृत्व निर्मिती ही सोपी साधी गोष्ट नसते, लक्षात घ्या मित्रांनो. इतरांचा सन्मान मिळवणे. बऱ्याच लोकांना असे वाटते की आपण फक्त या ठिकाणी आहोत कारण तुमचे वडील बॉस आहेत. आणि कदाचित नोकरी मिळवण्याच्या बाबतीत हे खरे असेल. तुम्हाला कठोर परिश्रम आणि नेतृत्व करावे लागेल कारण सर्वांच्या नजरा तुमच्या कर्तृत्वावर केंद्रित झालेल्या असतात. अंबानींचा मुलगा अंबानींचा पुढचा बिझनेस चांगल्या पद्धतीने चालवू शकतो का, याकडे सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे. 5वा मुद्दा येतो संघर्षाचे व्यवस्थापन, मॅनेजिंग कन्फ्लिक्ट. आपण पहिलं कौटुंबिक संघर्ष एक तोटा होता. भारतातील बरेच कौटुंबिक व्यवसायात संघर्ष असल्याचे आपल्याला माहिती आहे, पाहायला मिळते. जेव्हा व्यवसाय वाढतो तेव्हा हा संघर्ष अधिक होतो. जेव्हा काय नसतं त्यावेळेला कोण भांडत नाही, ज्यावेळेला असतं गबाड त्यावेळेला भांडतात. भागधारकांची संख्या वाढत जाते, त्याप्रमाणे त्यांच्या गरजा अपेक्षा वाढत जातात. कुटुंबातील सदस्यांमध्ये विसंवाद असेल, विश्वासार्हतेचा अभाव असू शकतो आणि मालक आणि इतरांच्यामध्ये उद्दिष्टामध्ये विरोधाभास पाहायला मिळतो. अपेक्षांचे ओझे आणि संदेशवहनांची कमतरता आपण संदेशवहनाच्या बाबतीत बघितले. भावनिकता व्यवसायावर प्रभाव टाकू शकते. आता दुसऱ्या पिढीतील कुटुंब व्यवसाय नेते स्टील बरॉन नवी दिल्ली हे काय म्हणतात, जेव्हा तुमचा एखादा व्यवसाय असतो ज्यात कुटुंबातील सदस्यांचा समावेश असतो तेव्हा तुमच्यात कधीकधी कुटुंबात विवाद होतात, परंतु सहकार्यासह विवादांचे निराकरण करणे सोपे असते कारण आपले संबंध पूर्णपणे व्यावसायिक असतात. परंतु संबंधातील विवादामध्ये भिन्न भिन्न भूमिका असतात. पिता असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल आणि मुख्य म्हणजे तुम्ही सहकारी आहात, हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा येतो परस्पर संबंध राखण्याचे आव्हान. आता भारतातील कुटुंब व्यवसायामध्ये एक महत्त्वाची अडचण आहे, कार्य आणि कुटुंब एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. तसेच गुंतागुंतीचे आणि विविध आघात सोसणारे असतात. आंतरसंबंध 3 बाबी निर्माण करतात की कुटुंब व्यवसाय प्रमुख कृती आणि निर्णयावर त्याचा प्रभाव पडतो. एक आहे कुटुंबाची इच्छा असते की कुटुंबाची काळजी घेण्यात यावी. दुसरं असतं की मालकांच्या कार्याचा असा संबंध असावे की त्यामुळे कुटुंबाला जास्तीत जास्त फायदा व्हावा. तिसरं असं असतं की व्यवस्थापनाच्या कार्याचा असा संबंध असावा की ज्यामुळे इतर कर्मचाऱ्यांचा सर्वोत्तम फायदा व्हावा. आता या 3 गोष्टींचा कुटुंब व्यवसाय कसा सामना करतो ते महत्त्वाचं असतं. या 3 गोष्टींमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी कुटुंब व्यवसाय प्रमुखाकडे ती उद्योजकी कौशल्य असायला पाहिजेत, क्षमता असायला पाहिजे. आणि या 3 गोष्टी ज्या असतात या राजस्थानी
आवश्यक आहेत हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. पुढचा मुद्दा येतो उत्तराधिकारी व्यवस्थापन. भारतात सह जगभरात उत्तराधिकारी व्यवस्थापन एक मोठे आव्हान आहे, चॅलेंज आहे. कौटुंबिक व्यवसायातील अनेक संशोधनानंतर असा निष्कर्ष निघतो की केवळ 30% कुटुंब व्यवसाय दुसऱ्या पिढीकडे जातात आणि 10% कौटुंबिक व्यवसाय हे तिसऱ्या पिढीकडे जातात. म्हणजे पहिल्या पिढीमध्येच 70% व्यवसाय बंद पडतात. दुसऱ्या पिढीमध्ये त्या 30%तले 20% बंद पडतात आणि तिसऱ्या पिढीकडे केवळ 10% व्यवसाय जातात. अनेक कुटुंब व्यवसाय प्रमुख आपला उत्तराधिकारी नेमत नाहीत. त्याची अनेक कारणं असू शकतात. उत्तराधिकारी सक्षम नसेल, व्यवसायाची आवड नसेल, तिरस्कार असू शकतो, दारूची नशा सोडवता येते परंतु सामर्थ्याची नशा वाढतच राहते. तसेच ती आपल्याला धरून ठेवते आणि शेवटी ती तुम्हाला बुडवते. रेमंडच्या बाबतीमध्ये आपण हे बघितलं. आणि शेवटचा मुद्दा येतो प्रशिक्षणाची गरज. कौटुंबिक व्यवसायाने आपल्या कुटुंबातील सदस्यांना व्यावसायिक प्रशिक्षण, शिक्षण याची सोय उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यांनी जर ते प्रशिक्षण घेतलं, कुटुंब व्यवसाय यशस्वीपणे चालवू शकतील. परंतु असे प्रशिक्षण त्यांना देणे एक मोठे आव्हान असतं. कुटुंबातील सदस्य शिक्षणासाठी तयार होत नाहीत. त्यांच्या पाठीमागे त्यांचा अहंकार आडवा येतो. विद्यार्थी मित्रांनो, ते श्रीमंतीमध्ये वाढलेले असतात, लाडामध्ये वाढलेले असतात आणि पहिल्यापासून कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. त्यामुळे त्या गोष्टीचं महत्त्व नसतं. ती गोष्ट कशी प्राप्त होते, त्याच्या पाठीमागं काय कष्ट असतात, ह्या काही गोष्टी त्यांना माहीत नसतात. त्यांना मागेल ते वेळेवर दिलं जातं, तोंडातनं शब्द बाहेर पडता पडता त्यांना ते उपलब्ध होतं. त्यामुळे ते मिळवण्यासाठी काय कष्ट पडतात, काय पैसे उभा करावे लागतात, कसे करावे लागतात, कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो, मन कसं मारून न्यावं लागतं, याचं काही नसतं. म्हणून मी तुम्हाला जे परवा हिरे व्यापाऱ्याच्या मुलाचं उदाहरण जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. त्यानं त्याला गरिबीची जाणीव करून दिली. काळीज किती त्यानं भक्कम केलं होतं बघा. आहे त्या कपड्यानुसार त्याला नाव काढून घेऊन त्याचं कुठलंही डॉक्युमेंट त्याला दिलं नाही आणि त्याला बाहेर पाठवलं. आणि मग त्याला गरिबीची जाणीव झाल्यानंतर, माणसाला कसं ओळखायचं हे समजल्यानंतर मग त्याच्या हातात निर्धास्तपणे व्यवसाय सोपवला. भारतातील कुटुंब व्यवसायाच्या काही कमतरता त्यांना अकार्यक्षम बनवतात. आता काही कमतरता म्हणजे काय की कुटुंबामध्ये संवाद राखण्यासंदर्भातली जी हातोटी असते, कुटुंबावरती वर्चस्व किंवा नियंत्रण राखण्याची जी हातोटी असते, हातोटी ही महत्त्वाची आहे. दबावतंत्र नव्हे. तुम्ही दबावतंत्रानं धाकडदपाश करून तुम्ही काही काळ म्हणजे वर्चस्व निर्माण करू शकता, पण ते चिरकाल नसतं. पण त्या लोकांच्या मनामध्ये, अस्त्यामध्ये, जिव्हाळ्यामध्ये, निष्ठेमध्ये तुम्ही जर स्थान निर्माण करू शकला तर ते कायमस्वरूपी असतं. मनुष्याचं दुसरं काही बरोबर निष्ठा बदलत नाही, लक्षात घ्या. आणि निष्ठा निर्माण व्हायला बराच कालावधी लागतो. कुटुंब व्यवसायाची फारकत करून दोन्हीची कार्यप्रणाली वेगळी करण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते. व्यवसायाच्या ठिकाणी, कुटुंबाच्या ठिकाणी ह्या दोन्हीची सरमिसळ करायची नाही. कुटुंबामध्ये जसं वागता तसं व्यवसायात वागायचं चालणार नाही, व्यवसायामध्ये जसं वागता तसं कुटुंबामध्ये वागून चालणार नाही. त्या ठिकाणची भूमिका, कार्य वेगळी, कुटुंबामधली भूमिका आणि कार्य वेगळी. याच्यामधली फारकत जे नेतृत्व करू शकतं, त्या पिढीतला प्रमुख करता करू शकतो, तोच त्याचा व्यवसाय पुढे यशस्वीपणे नेऊ शकतो. हे चॅलेंज आहे मोठ्या प्रमाणावरती. व्यवसायाची व्यूहरचना आखण्याची कमतरता त्याच्यामध्ये असते आणि दृष्टिकोन अल्पकालीन असतात. ग्राहकाबद्दल जागरूकता नसते, कमी स्पर्धात्मकता असते, कारण बदल स्वीकारले नसतात, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली नसते, कौशल्य विकसित किंवा वाढवलेली नसतात, ग्राहकाबद्दल सर्वेक्षण नसतं, त्याचं संशोधन केलेलं नसतं, ग्राहकाच्या
गरजामधला, आवश्यकतामधला, जीवनामधला, राहणीमानातला बदल लक्षात घेतला जात नाही. त्याप्रमाणे आपल्या व्यवसायात बदल केले जात नाहीत. ह्या अनेक कमतरता असल्यामुळे व्यवसाय पुढं आणखी जादा आव्हान निर्माण होतात. आपण फक्त आपल्या अभ्यासाच्या व्याप्तीनुसार आपण फक्त 8 मुद्दे घेतले, तिथं 80 मध्ये होऊ शकतात. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अनेक उदाहरणं लक्षात घेता येतील आणि ती उदाहरणं आपण आता याच्यामध्ये प्रत्येक मुद्द्यामध्ये मी एक उदाहरण सांगितलं आणि ते उदाहरण त्या मुद्द्याला ते समर्पक होतं. आता आपल्याला त्या मुद्द्याचं ह्या सगळ्या गोष्टी लिहित असताना, मांडत असताना हे सर्व आपल्याला लक्षात घेणं सोपं गेलं, किंवा मटेरियल मिळवण्यामध्ये थोडासा त्रास झाला नाही असं नाही. परंतु आपण बघितलं की भारतातले मेजॉरिटी व्यवसाय जे आहेत ते साधारणतः 3ऱ्या पिढीतील आहेत आणि पिढी पर पिढी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणावरती बदल होत आपल्याला दिसतो. नवीन पिढी सगळ्या नवीन गोष्टी घेऊन जन्माला येते. त्यांची शिक्षण घेण्याची ओढ असेल, जिज्ञासा वृत्ती असेल त्यांची, किंवा नवीन तंत्रज्ञान ॲक्सेप्ट करण्याची त्यांची भूमिका ही जन्मताच आपल्याला नव्या पिढीमध्ये असलेली दिसून येते. मग आपल्याला त्या पिढीला तेवढं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. त्यांनी एखादा आपल्या व्यवसायामध्ये बदल स्वीकारला तर तू अजून खूप लहान आहेस, तुला समजत नाही असं म्हणून चालणार नाही. तर त्याला थोडंसं भले काही वेळेला किंवा पहिल्यासुद्धा वेळेला काही चुकण्याची शक्यता आहे, थोडाफार तोटा होण्याची शक्यता आहे. पण त्याच्यामध्ये जर आपल्याला नेतृत्व, निर्णय किंवा व्यवसायामधल्या काही हातोटी, गुपितं ही जर रुजवायची असेल तर त्याला तशा प्रकारचं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. आता मी असं म्हणत नाही की तुम्ही त्याला ब्लाइंडली फ्रीडम द्या, नाही. तुम्ही त्याची टेस्ट घ्या, त्याची कसोटी घ्या आणि त्या आधारे त्या कसोटीला तो जर उतरला चांगल्या पद्धतीनं तर त्याला स्वातंत्र्य द्या. नसेल तर त्याला त्याची जाणीव करून द्या, किंवा तुम्ही ती गोष्ट जर रिफ्यूज करत असेल तर का रिफ्यूज करताय हे त्याला चांगल्या पद्धतीने योग्यरीतीनं पटवून द्या. तुम्हाला अनुभव आहे आणि ही मग आपल्या पहिली पिढी आणि दुसरी नवीन पिढी याच्यामध्ये असणारे वैचारिक किंवा वेगवेगळ्या प्रकारची बदलती सिच्युएशन, परिस्थिती ही लक्षात घेणं दोन्ही पिढीनं तितकंच आवश्यक आहे. नवीन पिढीनं जुन्या पिढीचा अनुभव विचारात घेतला पाहिजे. जुन्या पिढीनं नवीन पिढीला जे नवीन तंत्रज्ञान ते काही डेव्हलप करतायत, ॲक्सेप्ट करतायत, शिकतायत, त्यासाठी त्यांना मोकळीक दिली पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला असंख्य गोष्टी अडचणीच्या असणार आहेत, आव्हानात्मक असणार आहेत आणि ती आव्हानं आपल्याला स्वीकारल्याशिवाय आणि यशस्वीपणे त्यावरती मात केल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कौटुंबिक व्यवसायाचा अभ्यास जो आपल्याला या ठिकाणी भारताच्या विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून घातलेला आहे तो या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. उद्या तुमच्यापैकी एखाद्यानं कठोर परिश्रम घेऊन हे आव्हान स्वीकारून एखादा तुमच्या कुटुंबाचा व्यवसाय उभा केला तर तुम्ही तो पुढच्या पिढीकडे सोपवत असताना तुम्हाला काही गोष्टी त्या पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून, मग ती उत्तराधिकारी योजना असेल, म्हणजे तुम्हाला तुमचा वारस सक्षम बनवणं हे तुमचा व्यवसाय वाढवण्याबरोबरच महत्त्वाचं. कसं होतं, तुम्ही व्यवसायाकडे 100% लक्ष देता, मग कुटुंबातील या लोकांच्याकडे दुर्लक्ष होतं कदाचित. जे करत नाहीत त्यांची पुढची पिढी सक्षम होते आणि जे दुर्लक्ष करतात त्यांच्या चुकावरला पांघरून घालतात ती कुमकुवत बनते आणि ती पिढी तो व्यवसाय पुढच्या
भविष्यकाळामध्ये चालवण्यासाठी सक्षम बनेल असेल असं आपण निश्चितपणे सांगू शकतो. म्हणून कुटुंबाच्या वाढविस्ताराबरोबर विकासाबरोबर आपल्या कुटुंबामधल्या पुढच्या वारसदाराला उत्तराधिकाऱ्याला सक्षम बनवणं हे आव्हान देखील आपल्या सध्याच्या व्यवसाय प्रमुखांनी स्वीकारलं पाहिजे. किंबहुना हीच काळाची निकड आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सुरुवातीपासून आता कोणताही एखाद्या गोष्टीची निर्मिती करणं हे एका दिवसाचं, एका तासाचं, एका वर्षाचं काम नसतं. पिढी सक्षम बनवणं, त्यांच्यात नेतृत्वाचे गुण विकसित करणं हे सुद्धा एका दिवसाचं काम नाही. असं बऱ्याच जणांना वाटतं की एका चांगल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याला ॲडमिशन दिलं की ते स्कूल त्याचं सगळं डेव्हलपमेंट करणार. स्कूल करणार हो सगळ्या 50 विद्यार्थ्याबरोबर, 500 विद्यार्थ्याबरोबरच त्याला जोखलं जाणार. त्याला थोडेच तुमच्या कुटुंब व्यवसायामधली कौशल्य असतील, हातोटी असेल, ते शिकवलं जाईल असं नाही. म्हणजे असं बऱ्याच पालकांना वाटतं की चांगल्या शाळेत घातलं म्हणजे आमचा मुलगा चांगला बनवला. असं मुळीच नाही. त्या चांगल्या शाळेमध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी तुम्ही त्याला प्रवृत्त करणं, तयार करणं, तशी सिच्युएशन निर्माण करणं हे आजच्या पालकांच्या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. आणि ते आव्हान ह्या पालकांनी स्वीकारणं आवश्यक आहे. म्हणून कौटुंबिक व्यवसायातल्या कर्त्यांना पुढच्या पिढीला सक्षम बनवणं, उत्तराधिकारी चांगला करणं, त्याचं नियोजन चांगलं करणं, त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करणं, त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण संपन्न करणं, विकसित करणं हे मोठं आव्हान आहे. आजचं तुम्ही लेक्चर माझं शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.